बारामतीमधील गोविंदबागेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा। पवार गटाच्या कार्यकर्ते आणि महिलांची वाढदिवसाला मोठी उपस्थिती। मुस्लिम संतांची वक्फ बोर्डाकडील जमीन परत द्या। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचा या मागणीला दुजोरा आहे आणि ट्रस्टकडून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन। सोलापूरमधील 11 तालुक्यातल्या 1025 जागांसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। 50% ग्रामपंचायतीवर महिला राज असणार आहे आणि प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली। साताराच्या दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव। 14 नगरसेवकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास ठरावाचं निवेदन। जळगावच्या चोपड्यामधील 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तर तहसीलदार भाऊसाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत निघाली। जळगावच्या यावल 63 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झालंय। 50% महिलांना संधी मिळणार आहे। तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण जाहीर झालंय। इंदापूरमधील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी उद्या सोडत उद्या दुपारी 12 वाजता सरपंच पदासाठी सोडत जाहीर होईल। आमदार अभिजित पाटील यांच्या धाराशिवमधील साखर कारखान्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यामधील काही आरोपी अभिजित पाटलांचे निकटवर्तीय असल्याची माहिती। राज्यातील 60,000 ग्रामपंचायतीमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत। जवळपास 27,000 कर्मचारी 2 दिवस संपावर जातील। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून दर महिन्याला वेतन देण्याची मागणी आहे। कोल्हापूर पालिकेचे कर्मचारी सुरुवातीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। कर्मचारी संघाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाचा प्रतिसाद नसल्यानं आंदोलन। बैठकीमध्ये मागण्यांवर तोडगा निघाला नसल्यानं आंदोलनाचं हत्यार। अंबड आणि घनसावंगीमधील शेतकऱ्यांचं अनुदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटलंय तर जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल समोर आलाय। आता 57 कोटी रुपये अनुदान लाटल्याचं समोर आलेलं। जालन्याच्या फतेपूर गावामध्ये प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, आरोपीकडून बदनामी करण्याची धमकी दिल्यानं तरुणीची आत्महत्या। 5 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला चेन्नईवरून ईमेलद्वारे धमकीचा मेल। औरंगाबाद खंडपीठाची इमारत उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क। पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू। सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंगर यांच्या आत्महत्या प्रकरणी आता मुलाचे आणि सुनेचे जबाब नोंदवलेले आहेत। अधिकार कमी केल्यानं मुसळे माने यांनी वाद घातला होता आणि अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। मनीषा मुसळे मानेनं आत्महत्या करण्याची धमकीही दिल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड तुरुंगामध्ये पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंचा जबाब समोर आलाय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक नवी माहिती समोर आली आहे। तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी लहानपणीच्या मित्राला हेलिकॉप्टर दाखवलं आणि त्यानंतर सोबत एक फेरी देखील मारलेली आहे। या व्हिडिओची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा होती आहे। मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय। मच्छीमारांना वीज दरामध्ये सवलतीसह किसान क्रेडिट कार्ड देखील मिळणार आहे। नितेश राणे यांची माहिती। जळगावच्या जावले हॉस्पिटलमध्ये सेरेब्रल या पाल्सी या आजारावर आता बिटॉक्स नावाचं महागडं इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। हलगर्जीपणा निष्पन्न झाल्यास कारवाईला सामोरं जाणार। जावळे हॉस्पिटलचं स्पष्टीकरण। बुलढाण्याच्या शेगावमधील केसगळती आणि नखगळतीचं मूळ कारण आता शोधा। आजार आटोक्यामध्ये आणण्यासाठी काम करा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे केंद्रीय पथकाला निर्देश आहेत। बाधित गावांना भेट देण्याअगोदर जाधवांची केंद्रीय पथकासोबत बैठक। नाशिक पालिकेनं जमीनदोस्त केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाची हुसेन दलवाईंकडून पाहणी। दर्ग्याच्या पाहणीसाठी जात असताना पोलिसांनी अडवलंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बीडमध्ये अंबेजोगाईच्या तहसील कार्यालय परिसरामध्ये टॉवरवर चढून 3 तास आंदोलन। गायरान प्रश्नी अचानक केलेल्या आंदोलनांना प्रशासनाची दमछाक झाली। प्रशासनाच्या आश्वासनानंतर नवनाथ हारे यांचं आंदोलन स्थगित। गडचिरोलीमध्ये धानाच्या अफरातफर प्रकरणी कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापन मुरलीधर बावणे निलंबित झाले तर आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी काढला आदेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील तपास अधिकारी बदलण्याची नागरिकांची मागणी तसंच फरार आरोपींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची ही मागणी आहे। मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय। मच्छीमारी व्यवसाय करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सवलतीचा लाभ होणार आहे। पालघरच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। जव्हार तालुक्यातल्या अतिदुर्गम भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण।
लातूर जिल्ह्यात काही गावांसह वाडी वस्तीवर भीषण पाणीटंचाई. हंडाभर पाण्यासाठी महादेव वाडीमधील नागरिकांची भटकंती. जीव धोक्यात घालून घोडभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा. मात्र कोल्हापूरमध्ये समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख 4ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे. आदिवासी पाड्यांवर 8 दिवसामध्ये पाणी पोहोचवा. 8 दिवसात पाणी न पोहोचल्यास गुलाबराव पाटलांच्या मुंबईमधील बंगल्यावर हंडा मोर्चा काढणार. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा सरकारला इशारा. जालन्याच्या बदनापूरमधील दाभाडी गावामध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट. पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा. ग्रामसेवकांना घातलाय घेराव. शेतीला पाणी कमी पडत असल्यानं शिरोळा तालुक्यामधल्या शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी कुंदरवाडी या पाटबंधारे कार्यालयाला ठोकलंय टाळं. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यालयाचं दार उघडलंय. अमरावती जिल्ह्यामधील पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता. चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यामधल्या 7 गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. कोहन गावामधील नागरिकांचं पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद. चंद्रपूरचं तापमान 45.6 अंश सेल्सिअस इथपर्यंत पोहोचलंय. तीव्र उन्हामुळे नागरिकांची लाही होते अंगाची. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा सलग 3ऱ्या दिवशी 44 अंशावर. दुपारच्या वेळेला शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याची वाहन चालकांची मागणी आहे. शेतीला पाणी कमी पडत असल्यानं शिरोळ तालुक्यामधल्या शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी कुंदरवाडी या पाटबंधारे कार्यालयाला ठोकलंय टाळं. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यालयाचं दार उघडलंय. जालन्याच्या सोमठाण्यामधील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट. 35% पाणीसाठा शिल्लक. मध्यम प्रकल्पामधून बदनापूर शहरासह 20 ते 22 गावांना पाणी पुरवठा. गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये उन्हाचा पारा आणखी वाढणार. 24 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. बुलढाण्यातील देऊळगाव घुबे गावामध्ये 1 महिन्यापासून पाणीपुरवठा बंद. संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेत ग्रामपंचायत कार्यालयावर काढलाय मोर्चा. पाणी पुरवठा न केल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई तर चिपळूण खेडमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. इगतपुरीच्या दरेवाडीमध्ये TV9 मराठीनं पाण्याची समस्या दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची पाहणी तर तात्काळ टँकरनं पुरवठा सुरू करण्याचे आदेश. बीडच्या शेकापूरमधील गरीब शेतकऱ्यांचं घरकुल मंजूर यादीमधून नाव गायब झालंय. घराची अत्यंत दुरवस्था असलेला व्हिडिओ व्हायरल झालाय. तर महादेव सदाशिव आंधळे यांचं शेकापूर यातलं पारावरती उपोषण सुरू झालंय. कल्याणजवळील मोहने परिसरामध्ये परप्रांतीय समोसे विक्रेत्याला मनसेनं जाब विचारलाय. सडलेले बटाटे खराब तेलासह समोसे तळले जात असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पुण्यामधल्या कापड दुकानातून आता अंडर गार्मेंट्स चोरी करणारा अटकेत आहे. तर 7 लाखांचे जेंट्स आणि लेडीज गार्मेंट्स, टी-शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आल्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. चंद्रपूरच्या राजुरा इथं घरफोडी करणाऱ्या 4 अट्टल चोरांना बेड्या. चोरट्यांकडून 5,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या घाटजीमध्ये चोरी झाली आणि चोरट्यांनी 3.25 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. कपाटामधील सोन्या चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांकडून शोध सुरू आहे चोरट्यांचा. नागपूरमध्ये मर्सिडीज कारला बनावट नंबर प्लेट लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बनावट नंबर प्लेट लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय. मर्सिडीज कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. साताराच्या म्हसवडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या 6 दरोडेखोरांना अटक झाली. अवघ्या 4 तासामध्ये म्हसवड पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांची सोनं खरेदीकडे पाठ. तर सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,02,500 रुपयांवरती पोहोचले. बीडच्या मारुतीची पांगरी गावामध्ये हनुमान यात्रा उत्सव उत्साहात साजरा. आता हनुमानी कावड आणण्याची शेकडो वर्षांची ही परंपरा आहे आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. जळगाव जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. जिल्ह्यामधील 16 खरेदी केंद्रावर चिली नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावतीमध्ये लिंबाच्या दरामध्ये वाढ. बाजारपेठेमध्ये लिंबाला 5 रुपयांचे दर. तर उन्हामुळे लिंबूच्या उत्पादनात घट झाल्यानं दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. थंड पेयाची मागणी वाढल्यानं फळांच्याही किमती वाढल्यात. पंढरपूरमधील अवैध वाळू चोरी करणारी
कमी झाली नसल्याची जयकुमार गोरेंची माहिती आहे. तर महसूल प्रशासनानं ठरवलं तर अवैध वाळू चोरी रोखली जाऊ शकते. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या जयकुमार गोरेंच्या सूचना आहेत. कांद्याच्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 44% घट झालेली आहे. 7,76,000 क्विंटल कांद्याची निर्यात कमी झाली. विदेशामध्ये जास्तीत जास्त निर्यातीसाठी लासलगाव बाजार समिती केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे.